कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला तुम्हाला एवढंच सांगायचंय, मी ना आपल्या घराचा एक ग्रुप बनवणार आहे आता लगेच। आणि मग तुमचा तो व्हिडिओ आहे ना, तो मी त्या ग्रुपवरच टाकेन। बस एवढंच सांगायचं। ठेवते। हॅलो हॅलो नेत्रा, हॅलो व्हिडिओ हॅप्पी फॅमिली। ते घरातली माणसं नको झाली आहेत आणि इथे फॅमिली ग्रुप काढते। एक्झिटच करते। हा कसला व्हिडिओ आता? केतकी, अरे केदार, केदार तू लवकर का आलास? अगं जरा बरं वाटत नाही। बरं वाटत नाही? काय होतं? ताप तर नाहीये? अगं नाही, ताप वगैरे नाहीये, थोडा वीकनेस जाणवतो इतकंच। बरं झालं आलास, जा आराम कर। नेत्रानं मुद्दाम करते हे सगळं। अचानक असं ग्रुप वगैरे का सुरू केलाय त्याने? आता ना ग्रुपवर लेक्चर देत बसेल। काहीतरी व्हिडिओ पाठवलाय बघा ना। मी सुद्धा तेच बघत होते की काय नाटक आहे फॅमिली ग्रुपची, आणि नाव काय तर हॅपी फॅमिली म्हणे। पण कसला व्हिडिओ आहे हा? डाउनलोड होतोय, बघते। अरे अरे तुमचं सगळ्यांचं काय चाललंय? आले आले फोन काय बघताय? केतकी अगं त्या आल्यात, त्यांना पाणी तरी विचार। अरे हो, नाही 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 काकू, फाल्गुनी अगं ठेव तो फोन। थांबा ना काका, बघते ना कसला व्हिडिओ आहे। झालं डाउनलोड, बघू। काय आहे? कसला व्हिडिओ आहे हा? बघा ना, काहीतरी रील्स पाठवले। तिच्याकडे ना लक्षच द्यायला नको। नाहीतर काय। केदार, अरे तुला बरं नाहीये ना? मग जा आराम कर। काय झालं? डॉक्टरने बोलावू? नाही नाही, एवढं डॉक्टरना वगैरे बोलवण्यासारखं काही झालं नाहीये, थोडा वीकनेस जाणवतो इतकंच। तुम्ही जा बरं, आपापली कामं करा, जा। मी ठीक आहे। फाल्गुन, तू फ्रेश हो, मी पण आहेच। हे सगळं काय चाललंय ग तुझं? हे तुला खूप महागात पडेल हं? माझं मी बघून घे, पण आता मी तुम्हाला सोडणार नाही एवढं नक्की। नेत्रा, हे ताबडतोब बंद व्हायला हवं। का? तुम्हाला तर आवडतात नाही उंदीर मांजराचे खेळ? आता काय झालं? भीती वाटते हा? एक गोष्ट तुमच्या लक्षात येत नाही, हे सगळं मी नाही सुरू केलंय। तुम्ही जे पेरलंय ना तेच उगवतंय। तुम्ही या घरात आल्यानंतर सगळ्यांना आनंदच झाला होता, पण त्यानंतर तुम्ही सगळ्यांना जो त्रास दिलाय ना, हे त्याचे परिणाम आहेत। आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, मी या घरची सून आहे, त्यामुळे या घरासाठी मी काहीही करू शकते। काय हवंय तुला?
काय हवंय मला? कसं आहे ना काका, आता तुमचा खेळ तर संपल्याचं नाही. तुमचा खरा चेहरा मी कोणत्याही क्षणी सगळ्यांसमोर आणू शकते. पण तरीही जर तुम्हाला या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल तर माझं एक काम करावं लागेल. कसलं काम? यापुढे मी सांगेन तसंच वागायचं. उठ म्हटलं की उठायचं, बस म्हटलं की बसायचं. बाबांना खूप त्रास दिलाय तुम्ही बाबांना या घरापासून दूर केलं. आजपर्यंत बाबा या घरातल्या माणसांसाठी राब राबलेत. अनेक त्याग केलेत त्यांनी. आणि आज त्याच माणसांना बाबा नकोसे झालेत. कोणामुळे? तुमच्यामुळे. आणि मला हे चित्र अजिबात आवडत नाही. त्यामुळे आता सगळ्यात आधी हे चित्र बदलायचं. तुम्ही सगळ्यांचा बाबांवर विश्वास बसला पाहिजे आणि ही जबाबदारी तुमची. मी कसं काय? कसं करायचं हे तुम्हाला माहिती आहे. आणि जमणार नसेल तर आत्ता सांगा, मी तो व्हिडिओ टाकते. टाकू? घरात सगळं सुरळीत व्हायला हवं. आणि नाही झालं तर मी काय करेन तुम्हाला माहिती आहे. दार उघड मेघना. हो ताई जरा सांगा तिला. मेघना, फोन का उचलत नाहीयेत कार्यकर? पोरी, अशी काही पोरगी. मेघना, मेघना, पोरी. कार्यकर 2 मिनिटात येतो सांगून गेला तुम्ही. 20 मिनिटं झाली. लवकर या, आपल्याला लेट होतोय. नाही नाही सर, तुम्ही लवकर या सर. इकडे मोठा प्रॉब्लेम झालाय सर. काय प्रॉब्लेम झालाय? सर तुम्ही या ना इकडे प्लीज. या लवकर या सर. ओके ठीक आहे, आलोच. अद्वैत सर इकडे वरती या सर, वरती. हो, जरा बघा, सांगा, हाक मारा तिला. मेघना, अगं पोरी, अशी काही पोरगी. मेघना. मेघना, सर, अगं काय झालं कार्यकर? सर मेघना सकाळपासून दरवाजाच उघडत नाहीये. पण सर फोनची बेल आत ऐकू येते, माहिती आतच आहे. आणि या दोघांनी पण खूप प्रयत्न केले सर दार उघडायचे, पण ती दारच उघडत नाहीये. दार उघडत नाहीये म्हणजे सकाळपासून बाहेर झाल्या नाहीयेत का त्या? ओ नाही ना, काल रात्रीपासूनच नाही बाहेर आली ती. आणि घराबाहेर पडली ना की माझ्याकडे दरवेळी चावी देऊन जाते ती. काय करूया सर आता? दार तोडावं लागेल कार्यकर. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.